नमस्कार, तुम्हा सर्वांचे रेश्माज किचनमध्ये मी रेश्मा खूप स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हा सर्वांसाठी मस्त गरमागरम असा वेज पुलाव घेऊन आलेली आहे। रोज आपल्याला भाजी चपाती खाऊन कंटाळा आलेला असतो, म्हणूनच त्याच भाज्यांपासून आज मी तुम्हा सर्वांसाठी वेज पुलाव घेऊन आलेली आहे। तर रेसिपी अतिशय सोपी आहे, क्विक आहे, जास्त मेहनत न करता आपला वेज पुलाव तयार होतो। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात। सध्या बाजारामध्ये भरपूर फ्रेश अशा भाज्या अवेलेबल आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या पुलावसाठी घेऊ शकता। तर मी इथे पुलावसाठी भाज्या यूज केलेल्या आहेत, त्यामध्ये मी फ्लावर, फरसबी, गाजर, हिरवे वाटाणे, बटाटे अशा सर्व भाज्या यूज केलेल्या आहेत। तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। आजचा वेज पुलाव मी कुकरमध्ये करणार आहे। तर त्यासाठी इथे कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलेले आहे व त्यामध्ये मी 1 बटर क्यूब ॲड केलेला आहे। बटर मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चक्री फूल, 1 मसाला वेलची, 3 लवंग, 3 मिरी, त्याचप्रमाणे 2 तेजपत्ता ॲड केलेले आहेत। आणि आता यामध्ये कढीपत्ता ॲड करून सर्व भाज्या आपण त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। तर आता इथे सर्व भाज्या मी 1 वाटीच्या प्रमाणात घेतलेल्या आहेत। बटरमुळे आपल्या पुलावला खूप छान टेस्ट येते। तर आता सर्व भाज्या परतून झाल्यानंतर मी यामध्ये 1 टेबलस्पून शाही बिर्याणी मसाला टाकलेला आहे व त्याचप्रमाणे 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट सुद्धा टाकून घेतलेली आहे। आता हे सर्व मसाला आपण व्यवस्थित भाज्यांमध्ये परतून घेऊया। 1 ते 2 मिनिटे भाज्या चांगल्या परतून झाल्यानंतर आता यामध्ये मी भिजवून घेतलेले बासमती तांदूळ ॲड करणार आहे। तर हे तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर साधारणपणे 20 मिनिटे भिजत ठेवलेले होते। तांदूळ ॲड केल्यानंतर आता मी पुलावसाठी चवीप्रमाणे मीठ सुद्धा ॲड करून घेणार आहे व त्याचप्रमाणे मी यामध्ये 2 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत। हे सर्व आता व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात हलक्या हाताने, जेणेकरून आपले तांदूळ तुटणार नाही। मी इथे 1.5 कप तांदळासाठी 2.5 कप पाणी यूज केलेले आहे। मोस्टली आपण जितके तांदळाचे प्रमाण घेतो त्याच्या दुप्पट पाणी यूज केले जाते, परंतु मी हा पुलाव कुकरमध्ये करणार आहे। त्या पुलावमध्ये पाणी ॲड केल्यानंतर मी आता पुलावमध्ये 1 चमचा तूप ॲड केलेले आहे। कुकरचे झाकण लावून आपण साधारणपणे फास्ट गॅसवर 1 शिट्टी, त्याचप्रमाणे एकदम स्लो गॅसवर 1 शिट्टी अशा 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। 2 शिट्ट्यामध्ये सुद्धा आपला पुलाव खूप चांगला शिजला जातो। कुकर थंड होत आहे तोपर्यंत मी दुसरीकडे 1 पॅन गरम करून त्यामध्ये बटर क्यूब घेतलेला आहे। बटर क्यूब मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये मी 7-8 काजू मध्ये कट करून ते फ्राय करून घेणार आहे व त्याचबरोबर मी इथे 1 कांदा, त्याचप्रमाणे 1 टोमॅटो मोठे कट करून घेतलेले आहेत। पुलावमध्ये पनीर सुद्धा ॲड करणार आहे, म्हणून मी इथे पनीरचे सुद्धा छोटे क्यूब कट करून घेतलेले आहेत व त्यानंतर मी यामध्ये थोडेसे मीठ ॲड करून त्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर व 1 चमचा किचन किंग मसाला ॲड करून तर हे सर्व मसाले आपण चांगले टॉस करत फ्राय करून घेणार आहोत। पनीर चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। कुकर थंड झालेला आहे, तर आता तुम्ही बघू शकता आपला पुलाव व्यवस्थितपणे एकदम चांगला मोकळा शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता आपला वेज पुलाव हा अजिबात सुद्धा चिकट झालेला नाही। इथे पाण्याची क्वांटिटी बरोबर असेल तर आपले तांदूळ एकदम सुटसुटीत होतात। आणि आता या वेज पुलावमध्ये आपण फ्राय करून घेतलेले सर्व पनीर मिक्स करणार आहोत व त्याचप्रमाणे मस्त वरतून हिरवीगार कोथिंबीर टाकून आपला वेज पुलाव हा खाण्यासाठी गरमागरम तयार आहे। तर मग तुम्हाला कशी वाटली माझी होममेड, इझी, झटपट होणारी आणि त्याचप्रमाणे गरमागरम अशी वेज पुलाव रेसिपी? तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेश्माज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करा। मी भेटते पुन्हा एकदा अशा नवीन गरमागरम चमचमीत अशा रेसिपी सोबत।